केज मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे, नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रमेश तात्या गालपडे जे उमेदवार आहेत ते कुठल्याही समाजाच्या सुखादुखामध्ये येत नाहीत. मी त्याला ओळखत नाही. मी माझ्यासारखा बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जागर करणारा माणूस त्याला ओळखत नाही. म्हणजे सर्वसामान्य माणसाचं काय असेल ते कुठल्या समाजाच्या सुखादुखामध्ये नाहीत. त्याच्या बाजूला आज महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत पृथ्वीराज साठे साहेब हे हात दाखवा आणि आमदार थांबवा असा असणारा माणूस, समाजाच्या सर्व सुखादुखामध्ये येणारा माणूस हे आमदार साठे साहेब आहेत. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की ह्या मतदारसंघामध्ये जो अंबाजोगाईचा बंगला आहे, ह्या बंगल्याने जाणून बुजून जे आताचे आमदार आहेत, ह्या आमदाराला कसल कोण देणारा उमेदवार असेल, निवडून येणारा कोण उमेदवार आहे, नैवेद्य मुंदळाला कोण पाडणारा उमेदवार आहे, जर कोण असेल तर ह्या मतदारसंघामध्ये साठे साहेब हे उमेदवार असे आहेत की निवडून येणारे आहेत. म्हणून जाणून बुजून त्याला रसद पुरवून, नंदू मुंदळांनी रसद पुरवून ह्या ठिकाणी तात्यांना रमेताच्या गालपणे रसद पुरवत आहेत. आणि ह्या नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीपासून तर रजिस्ट्रेशन आहे, कधी निर्माण झाली, पण ह्या केज मतदारसंघामध्ये आतापर्यंत कुठलाही उमेदवार नव्हता. आणि आता ह्या वेळेमध्ये आमदार साठे साहेब निवडून येणार आहेत. म्हणून मताची विभागण्या करण्यासाठी जाणून बुजून नंदू मुंदळांनी आणि राज ठाकरे यांनी या ठिकाणी राज ठाकरे आणि नंदकिशोर मुंदळांनी जाणून बुजून साठे साहेबांना पाडण्यासाठी हे मोठं षडयंत्र केलेलं आहे. आणि विद्यमान आमदार नमिताताई मुंदळा आणि राज ठाकरे साहेबांची सून ह्या नातेवाईक आहेत. आणि त्या म्हणून की आमदारांना साठे साहेबांना पाडण्यासाठी जाणून बुजून नंदकिशोर मुंदळा रसद पुरवित आहेत. आणि ह्या ठिकाणी उमेदवार उभा आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्या सुखादुखाला रमेश तात्या गालपडे नाहीत. म्हणून तुम्ही कुणाची भुलातापणाला बळी न पडता रेल्वे इंजिनला मतदान करू नका. रेल्वे इंजिनला तुमचं मत म्हणजे भाजपला मत, रेल्वे इंजिनला म्हणजे नंदू मुंदळांच्या ताईला मत, भाजप तुमचं आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे या मतदारसंघामध्ये समता बंधुत्व नांदायचे असेल, भाईचारा नांदायचा असेल, सर्व बांधवांना माझी विनंती आहे संघामध्ये असेल, सुख छान असेल, तुम्हाला हात पाडायचे असेल, रमेश तात्या गालपड्यांच्या रेल्वे इंजिनला करू नका. येणाऱ्या 20 ला फक्त मतदान करा आमदार साहेबांच्या तुतारी. रमेश मतदान भाजपला मतदान आहे, लक्षात ठेवा असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि थांबायचं आहे. जय संविधान, जय महाराष्ट्र.